त्यांचं बी काही सोय पाहिजे, बरोबर आहे की नाही. ओके, सो या ठिकाणी 0 बघा 3 पॉईंट उत्तर येणार नाही झालं 0.13 बेटा, म्हणजे 0 पॉईंट मध्ये उत्तर येईल, बरोबर आहे, कारण त्या ठिकाणी 2.3 बाय 6, सो द आन्सर इज 0.383 असं त्या ठिकाणी उत्तर पूर्ण याच्यामध्ये येणार आहे. आता बघा, यस, डायरेक्ट फायनल उत्तर जे असेल ते असेल 3.83 फायनल उत्तर, म्हणजे त्याला 10 न मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला 10 कसाला समजला ना, 10चा 24, बघा इकडे 10चा 24 आणि 10चा 23, याच्यातनं 23 गेले, इथे 10 उरले फक्त वरती, बरोबर आहे की नाही. 24 गेले ना त्याच्यातनं, 24 मधनं 23 गेले, उरला फक्त 1, ओके नाही. मग तो जो 1 आहे तो 10चा घातांक 1 आहे बेटा, 10चा घातांक 1 म्हणजे 10च. मग 10 गुणीला तो जो भागाकार आलेला आहे 0.383, त्याला मल्टिप्लाय केलं आणि शेवटी उत्तर आलं तुमचं आलं 3.83. So we are getting here the final answer of that number of mole is 3.83. See, this is the chemistry, okay na? So in that chemistry we are also having a numericals. So at that numerical also having a very high important. ते आपल्याला जमलं पाहिजे. So 3.83 is the number of moles. That number of moles are put into the formula number second, which is used to calculate the mass of silver. So we are getting here 3.83 is the number of mole of silver, okay, and that is multiplied by molar mass, that is 107.9. So this is the answer of the final target, that is mass of the silver. हा, याचा गुणाकार करा आणि उत्तर सांगा. 3.83 मल्टिप्लाय बाय 107.9. काही काही मुलं कॅल्क्युलेट करताय मोबाईल मध्ये, बट त्यांना सूचना आहे माझी की मोबाईल मध्ये, ठीक आहे, मोलर मास बघा, ऍटॉमिक मास जे आहे ना, बघा एखादा ऍटम जर एकटा असेल तर त्याचं मोलर मास म्हणजे त्याचं ऍटॉमिक मासच घेतो आपण. जसं ऑक्सिजन ऍटम आहे तर एका ऑक्सिजन ऍटमचं किती असतं बेटा, ऍटॉमिक मास 16 असतं, आणि जर तो ऍटमच असेल तर त्याच्या ऍटॉमिक मासला मोलर मास म्हणूनच घ्यायचं, कळतं का. पण तो जर O2 झाला, O2, तर O2 म्हणजे किती राहील मग, तर 2 गुणिले त्याच्या एका ऍटमचं मास म्हणजे किती झालं 32, समजलं ना. 32 हे मोलर मास आहे कोणाचं, ऑक्सिजन मॉलिक्युलचं, आणि 16 हे मोलर मास आहे ऑक्सिजन ऍटमचं, कळतंय का. ऑक्सिजन ऍटमचं मोलर मास 16 आणि ऑक्सिजन मॉलिक्युलचं मोलर मास 32, कारण 32 कसं आला ते, ऑक्सिजन मॉलिक्युल O2 असतो, ऑक्सिजन मॉलिक्युल O2 असतो, आणि ऑक्सिजन ऍटम फक्त एकमेव ऑक्सिजन ऍटम असतो, म्हणजे तो एकच O असतो, ओके नाही. करते तुम्हाला आता कळलं असेल तर लक्षात ठेवा, मॉलिक्युलचं पण मोलर मास असतं आणि ऍटमचं सुद्धा मोलर मास असतं, फक्त ऍटमचं ऍटॉमिक मास म्हणजेच मोलर मास, आणि मॉलिक्युलचं मोलर मास आपण कॅल्क्युलेट करतो बाय युजिंग त्याचा फॉर्म्युला. O2 असतो, N2 असतो, H2 असतो, कळलं का. हा, तुमचा प्रश्न सॉल्व्ह झाला असेल तर मग आपण याचा गुणाकार, मला सांगा तुम्ही गुणाकार किती आला त्याचा, सगळ्यांनी मला गुणाकार सांगायचंय, किती आलेला गुणाकार सांगा. फक्त ध्यानात ठेवा की तुम्हाला परीक्षेमध्ये समोर मोबाईल अलाव राहणार नाही, हे गोष्ट विचार करून तुम्ही फक्त मला उत्तर, ओके. तर उत्तर आलेलं आहे बेटा, कोणतरी मला उत्तर दिलेलं आहे, मी उत्तर बघतोय 413 व 413.257. हा, बघा इकडे उत्तर जर तुम्ही काढलं असेल तर हे उत्तर बरोबर आहे का तुम्ही बघा. कोणाला बोलायचं असेल तर बोला. 413.257 उत्तर गुणाकाराचं फुल पाहिजे. हा, भागाकारामध्ये एसक्यू असतं पण गुणाकारामध्ये एसक्यू चालत नाही. उत्तर बरोबर आहे काय, गुणाकार 3.83 गुणिले 107.9. आन्सर इज राईट ऑर रॉंग, बरोबर का आन्सर. ध्रुव पाटीलने उत्तर दिलं तेच,
हर्षालीने पण उत्तर दिलं तेच. ठीक आहे, राईट आहे सर. ओके, ध्रुव म्हणतो की मी राईट आहे सर. ओके, काही अडचण नाही आहे. एनीवन चॅलेंज? फक्त काहींचे उत्तर थोडंसं वेगळं आलेलं आहे. ती उत्तर चेक करून घ्या, चुकीचं उत्तर काढू नका, कारण गुणाकार आहे तो. तुम्ही लहानपणी बघितलेलं एकदम लहानपणापासून तुम्ही गुणाकार करताय, गुणाकार तरी चुकीचा करू नका. ओके, ओके ना? चला, सगळ्यांना सूचना आहे की सगळ्यांनी आता स्क्रीनशॉट काढून घ्या. जे आपल्याला हवं होतं की मास ऑफ सिल्वर किती पाहिजे, तर फायनली आपल्याला मास ऑफ सिल्वर भेटलेले आहे. सो द आन्सर ऑफ मास ऑफ Ag इज इक्वल टू, दिस आन्सर इज 413.257 उत्तर त्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. ओके, सर्वांनी हे उत्तर आणि कॅल्क्युलेशन असेंब्ली लक्षात ठेवा. घेतला का तुम्ही याचा स्क्रीनशॉट? मला सांगा पहिले. हा, येस सर, येस. आणि सगळ्यांनी समजून घ्यायचंय काय चालू आहे आपलं. तर दोन्ही फॉर्म्युले सेम दिसत आहे, पण त्याच्यामधलं कंटेंट वेगळं वेगळं आहे. प्रत्येकाचा यूज वेगवेगळा केला आपण. ठीक आहे, या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण मोल काढले, या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण मास काढलं. करताय की नाही? करताय का? याचा काढला मोल साठी, याचा उपयोग केला आपण मोल साठी, याचा उपयोग केला आपण मास साठी. ठीक आहे, चला सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घेतला का? पहिले सांगा मला. घेतलेला असेल तर मग आपण जाऊया पुढच्या न्यूमरिकल कडे, ज्याच्यामध्ये बघूया आपण काय काढायचं आपल्याला. तर ठीक आहे, चलो मॅक्झिमम प्रयत्न करा न्यूमरिकलला सॉल्व्ह करण्याचा. हा बघा, न्यूमरिकल नेक्स्ट आपल्या समोर आता दिसते तुम्हाला. सगळ्यांनी याच्यावरती विचार करा. So how that calculate how many grams are there in the 7.50 multiplied by 10 to the power 23 molecules of the H2SO4. घाबरायचं नाही, मॉलिक्यूल म्हटलं तरी घाबरायचं नाही, ऍटम म्हटलं तरी घाबरायचं नाही, आयन्स म्हटलं तरी घाबरायचं नाही, कारण फॉर्म्युला बदलत नाही, फक्त त्याची लँग्वेज बदलते. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम दोन फॉर्म्युले वापरायचे आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, मला काय दिलेलं आहे बोला? नंबर ऑफ मॉलिक्युल दिलेले. सगळ्यांनी आपल्या घरामध्ये शांतता करून घ्यायची आहे. नसेल तर मग आपला माईक बंद करून घ्यायचा स्वतः. ठीक आहे, बघा इकडे. हा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स H2SO4 बोला किती आहे? किती रे बेटा? 7.50 गुणिला 10चा घातांक किती बेटा? 23. हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत कोणाचे? H2SO4 बरोबर आहे की नाही? जसं तुम्ही आता ऍटमचं काढलं, काढलं की नाही, जसं तुम्ही ऍटमचं काढलं की नाही, मॉलिक्युल्स त्या ठिकाणी काढायचं तुम्हाला. ओके नाही, ऍटमचं काढलं तसंच तुम्ही या ठिकाणी मॉलिक्युल्सचं पण काढायचंय फ्रेंड. आता बघा, याच्यामध्ये मॉलिक्युल शब्द फक्त बदलला, कळतंय का? पण याच्यामध्ये ऍटम, मॉलिक्युल, आयन्स सगळे एका ठिकाणीच आहे. पहिला फॉर्म्युला तोच नंबर ऑफ मोलचा. इकडे पण तुम्हाला नंबर ऑफ मोल साठी फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, तुम्हाला मास काढायचंय, कळतं तुम्हाला? तुम्हाला या ठिकाणी मासच काढायचंय. हाऊ मेनी ग्रॅम्स म्हणजे काय? तुम्हाला मासच काढायचंय. सो या ठिकाणी नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला कोणता आहे? यस, नंबर ऑफ मोल इज इक्वल टू, फॉर्म्युला तोच आहे बेटा. कुठला? सेम फॉर्म्युला. ओके, सो नंबर ऑफ मोल्स जे आहे दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. बट लक्ष ठेवा, आपला जो पूर्ण चालू आहे आपलं काम, हे सगळं नीट लेवलचं काम चालू आहे बरं का. सीबीएसई वगैरे किंवा नीट आपलं हे जे कामं चालू आहे सगळे, हे आपल्याला नीट मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याच्या बेसवर चालू आहे आपले न्यूमरिकल्स. ठीक आहे, सो नंबर ऑफ मोल्स कसं काढता आपण? तर नंबर ऑफ मोल्स मध्ये दोन प्रकारचे फॉर्म्युले याच्यामध्ये. हा एक फॉर्म्युला, दुसरा 3 फॉर्म्युला आपल्याकडे.
पण आपल्याला या ठिकाणी आता एक फॉर्म्युला वापरायचा, तो म्हणजे काय, मास अपॉन, बोला, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू, नंबर ऑफ मोल इज इक्वल टू मास अपॉन बेटा मोलर मास. ठीक आहे ना, मोलर मास. आता तुम्हाला मास विचारलंय, हाऊ मेनी ग्रॅम्स म्हणजे काय, तुम्हाला मास विचारलंय. जर तुम्हाला मास विचारलं आहे तर फॉर्म्युला कसा येईल रे, तर यस, फॉर्म्युला विल बी चेंज हियर, सेम टू सेम फॉर्म्युलेशन आहे, पण त्यांना त्या प्रॅक्टिस जास्त करायची आपल्याला. सो मास इज इक्वल टू, मास ऑफ, मास इज इक्वल टू काय असेल मग, मास इज इक्वल टू बेटा नंबर ऑफ मोल, ठीक आहे, अँड मल्टीप्लाय बाय यस मोलर मास. ठीक आहे, समजा त्याचे ऍज पर युअर content of the numerical we are getting this answer. So first of all we calculate the number of moles by using the first formula here, number of, सेम फॉर्म्युला मागच्या न्यूमेरिकल सारखाच, नंबर ऑफ मोल, फक्त त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, मॉलिक्यूल आलेले आहे, फक्त एवढा बदल आहे, याच्यामध्ये तुम्हाला फक्त मॉलिक्युल्स घ्यायचे. सो याच्यामध्ये इथे फक्त हा छोटासा चेंज आहे, कारण तुम्हाला जे दिलेले आहे त्याच्यानुसार तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स, मागच्या फॉर्म्युलामध्ये नंबर ऑफ ऍटम दिले होते म्हणून मी इथे नंबर ऑफ ऍटम लिहिलं होतं. हा, बाकी मग तर ॲव्होगाड्रोस नंबर तुम्हाला तोच लिहायचा, इथे ॲव्होगाड्रो नंबरच आहे बेटा. ठीक आहे, सो नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे म्हणून मॉलिक्युल्स वरती, आणि खालती ॲव्होगाड्रो नंबर तो आहेच. मग आता याच्यामध्ये पुटअप करा व्हॅल्यू, नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती दिलेले तुम्हाला तेवढे तुम्ही लिहायचे इथे, 7.50, 7.50 multiply by 10 to the power 23 upon 6.022 and multiply by here also 23. सो मागच्या सारखंच करा, याला 6 घ्या खालच्याला, वरती 7.5 घ्या, 23 गेट कॅन्सल आउट. उत्तर काढताना फॉर्म्युल्यामध्ये 7.5 डिवायडेड बाय 6 करा बेटा, आणि उत्तर सांगा बरं मला किती येतं उत्तर. 7.15 ते आणि खालती 6.022 आहे ना, राऊंड ऑफ कधी करा डायरेक्ट, 7.50 7.5 बाय 6, जे उत्तर असेल दॅट इज द नंबर ऑफ मोल्स. बोला, कोणतरी कॅल्क्युलेट केलेलं आहे, चला. 1.25, अर्पिता भूमिका से 1.25, yes definitely the answer is 1.25. this is the, what is this beta, mole of H2SO4. definitely the answer is very easy, but that is easy created by formulations. आता बघा 1.25 नंबर ऑफ मोल निघालं. सगळ्यात पहिले आता तुम्हाला काय विचार करायचा आहे की सेकंड फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला अजून काय लागतंय, बरोबर आहे. आपल्याला सेकंड फॉर्म्युल्यामध्ये मास काढताना दोन गोष्टींची गरज आहे. पहिली गोष्ट नंबर ऑफ मोल, जी आपण काढली आताच, आपण नंबर ऑफ मोल काढले. मग आता दुसरी गोष्ट आपल्याला काय माहिती नाहीये, मोलर मास. हे बघा, आपल्याला आता मोलर मास काढायचंय कोणाचं, H2SO4 चं, मोलर मास ऑफ H2SO4. मग आता तुम्हाला मोलर मास काढताना H2SO4 चं नाव काय, एनीवन नो अबाउट H2SO4 चं नेम, कोणाला H2SO4 चं नाव माहिती आहे का? डायरेक्ट बोला, लिहिण्यापेक्षा बोला, माईक ओपन करायचं आणि लगेच बोलायचं. H2SO4 चं नाव काय, म्हणजे तुम्हाला नाव, हायड्रोजन सल्फर. यस, हायड्रोजन सल्फर. नाही, हा, कोण बोलतोय अजून? H2SO4, हाइड्रोजन सल्फेट. हाइड्रोजन सल्फेट, yes, hydrogen sulfate is liable, another name also, H2SO4 चं नेम अजून एक, Sulfuric acid. yes, Sulfuric acid. yes, definitely sulfuric acid. So there are the two names of this formulation, sulfuric acid as well as hydrogen sulfate. Both are the name of the H2SO4. So you know the name also. कारण कधी कधी काय होईल, तुम्हाला नावात फॉर्म्युला दिलेला नसेल, फॉर्म्युला दिलेला नसेल तर तुम्हाला फॉर्म्युला लागेल ना, मोलर मास काढताना फॉर्म्युला लागतो. नाव दिलेलं असेल तर मग तुमच्या त्या ठिकाणी प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतो. सो दॅट अवॉइड दॅट प्रॉब्लेम, वी नो द फॉर्म्युला, यू नो द नेम्स ऑल्सो दॅट फॉर्म्युलेशन. त्या फॉर्म्युलाची नेम्स काय तेही तुम्हाला माहिती पाहिजे. सो द H2SO4
hydrogen sulfide, sulfuric acid, these are all are correlate with each other. So आता आपल्याला मोलर मास माहिती नाहीये. सो फॉर दॅट वी कॅल्क्युलेट हिअर मोलर मास. सो मोलर मास तुम्हाला माहितीये, मोलर मास साठी आपल्याला फॉर्म्युला लागतो मोलर मास ऑफ H2SO4. बघा इकडे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोजन किती बेटा 2 आहे हा, आणि सल्फर किती आहे 1 आहे, आणि मला सांगा तुम्ही ऑक्सिजन किती बेटा याच्यामध्ये, तर बेटा 4 आहे. ठीक आहे की नाही. बघा इकडे आता आपल्याकडे यांच्या प्रत्येकाचे ऍटॉमिक मास तुम्हाला माहिती ना, हायड्रोजनचं किती असतं 1, बरोबर. हायड्रोजनचं किती असतं बेटा ऍटॉमिक मास 1, सल्फरचं किती असतं 32, आणि ऑक्सिजनचं किती असतं बेटा 16. कॅल्क्युलेट करा बरं. हायड्रोजनचं ऍटॉमिक मास 1 असतं, त्याच्यानंतर सल्फरचं असतात बेटा 32, ठीक आहे, आणि ऑक्सिजनचं असतं बेटा एका ऑक्सिजनचं असतं 16, ठीक आहे. असे तिघांचे ऍटॉमिक. सांगा मला आता उत्तर किती आहे त्याचं, टोटल उत्तर सांगा मला डायरेक्टली, किती येते बेटा टोटल उत्तर. यस, तेजस्वी से दॅट, अंजली से दॅट, या 98. So this is the right answer will be here. The answer of that particular is equal to, yes, 98 gram. So we getting the answer here. आपल्याला उत्तर भेटलेले आता. Yes, molar mass of H2SO4 is 98 gram. How that calculate? By using these things. So atomic mass आपण घेतले, याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन केलेलं, 98 ग्रॅम भेटलेलं. आता हे 98 ग्रॅम घ्या, नंबर ऑफ मोल घ्या, आणि सेकंड नंबरचा जो मासचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये पुट करा, आणि उत्तर सांगा किती उत्तर येते तुमचं. फॉर्म्युलामध्ये उत्तर पुट करा सगळे शेवटी. हा, नंबर ऑफ मोल्स 1.25 गुणिले आता जे उत्तर काढलं आपण 98, दोघांचा गुणाकार करा, आणि शेवटचं जे उत्तर आहे आपलं मास ऑफ H2SO4 इज इक्वल टू, मास साठी पण ग्रॅम, हा ग्रॅम मध्ये करायचं बेटा ते. हा, मोलर मास मध्ये सगळ्यांची समेशन केली जाते बेटा. हा, दोनाने एकाला गुणिलं त्या ठिकाणी दोन उत्तर आलेलं, ठीक आहे ना. सो कॅल्क्युलेट केल्यानंतर आपलं उत्तर भेटलेलं आहे 122.50. बाकीच्यांचं उत्तर काय, तेजश्री सोनारने उत्तर दाखवलं आपल्याला 122.50 उत्तर निघालेलं आहे. फॉर्म्युले दोघं फॉर्म्युले तेच, फक्त बदललं काय, तर केमिकलचं, येस, भूमिकाचं से 122.5, अंजली, अर्पिता, तायडे, yes, Nikita. So all are say same answer. So I will mention all the answers here in the one time. That is 122.5 gram. So we getting the answer here. Congratulations. जे माझ्यासोबत कॅल्क्युलेशन करताय त्यांना चांगले मार्क पडतील, ठीक आहे. बाकीचे नाही पडतील, पण ते माझ्यासोबत नाही असं वाटते मला. उत्तर देताना इथे बाकीचे सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. बघा, आपण असंच सेम कंडिशन मध्ये 2-3 न्यूमेरिकल बघितले, याच्यामध्ये हाऊ मेनी ग्रॅम्स विचारलं होतं, सेम फॉर्म्युले वापरले होते. इथे फक्त बदल काय झाला बेटा, ऍटमच्या ऐवजी मॉलिक्यूल आला. घाबरायचं नाही त्याला, मॉलिक्यूल काही होती इकडे, फक्त याच्यामध्ये तुम्ही इथे ती टर्म वापरायची. नंबर ऑफ मॉलिक्यूल कसं आपलं, तसं तुम्ही ऍटम पण तिथे वापरू शकता, ठीक आहे. घेऊन टाकायचा स्क्रीनशॉट. घेतला स्क्रीनशॉट, सांगा मला. हो सर. ओके. बघा, कॅल्क्युलेशन करताना आरामात करायचं, कारण कॅल्क्युलेशन हे काही फास्ट करण्याची प्रोसेस नाहीये, ही स्लो करण्याची प्रोसेस आहे. आणि जो विद्यार्थी स्लो प्रोसेस मध्ये कॅल्क्युलेशन करतो त्याचं उत्तर ऍक्युरेट येतं. मग तुम्हाला ऍक्युरेट उत्तर पाहिजे का प्रिसिजन उत्तर पाहिजे, हे तुम्ही डिसाईड करा. आपली आदत ही ऍक्युरेसी कडे पाहिजे, प्रिसिजन कडे नको पाहिजे, ठीक आहे. घेतला तुम्ही स्क्रीनशॉट, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला कोणालाच. बरं, चला नेक्स्ट न्यूमेरिकल कडे जाऊ आपण आता. मग नेक्स्ट न्यूमेरिकल कडे जाण्याचा, चला नेक्स्ट न्यूमेरिकल, चला कॅल्क्युलेट करा बरं पटकन. हाऊ मेनी मोल्स, हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देर इन द 122 ग्रॅम ऑफ द NO2. फॉर्म्युला थोडा बदलला आता, तुम्हाला समजतंय का. आता फॉर्म्युल्यामध्ये भरपूर चेंज झाला आहे. आता आपल्याला, आता जो आपण पार्ट केला होता
एक मिनिटात तुम्हाला एक्सप्लेन करतो कसं झाला त्याच्यामध्ये. आता तुम्ही इकडे जो फॉर्म्युला वापरला होता नंतर, तो नंतरचा फॉर्म्युला तुम्हाला आधी वापरायचा आहे आणि आधीचा फॉर्म्युला नंतर वापरायचा आहे. कळलं का तुम्हाला? याच्यामध्ये तुम्ही इथे जो फॉर्म्युला वापरला होता तो तुम्हाला आता इथे वापरायचा आहे. आणि बघा म्हणजे फॉर्म्युले तुम्ही फक्त काय करायचे, साईड बदलायची. पहिले इकडचा फॉर्म्युला इकडे वापरून नंबर ऑफ मोल काढायचा आणि नंतर इकडचा फॉर्म्युला इकडे वापरून नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे. कळतंय का तुम्हाला आता? म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आता सगळ्यात पहिले काय दिलेले, जे विचारलं होतं ते दिलेलं आहे. आता तुम्ही आतापर्यंत काय केलं, मास काढलं आणि आता तुम्हाला काय दिलेले, अरे आता तुम्हाला मास दिले 122 ग्रॅम. आता तुम्हाला काय दिलेले, मास दिलेले. अगोदर तुम्हाला मास काढायचं होतं, आता तुम्हाला मास दिलेले आणि तुम्हाला मॉलिक्यूल दिले होते, आता तुम्हाला मॉलिक्यूल काढायचे. मग तुम्ही काय करायचं, रिव्हर्स करायची प्रोसेस. आता म्हणजे काय, इकडचा फॉर्म्युला इकडे वापरायचा आणि इकडचा फॉर्म्युला इकडे वापरायचा. दॅट्स ऑल. आणि आपलं उत्तर तुम्हाला मिळेल मग. ठीक आहे. सो फर्स्ट फॉर्म्युला इकडचा फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला, त्या फॉर्म्युलाचं काय होतं बेटा, नंबर ऑफ मोल. नंबर ऑफ मोल कोणता फॉर्म्युला होतो, नंबर ऑफ मोल. नंबर ऑफ मोल इज इक्वल टू, बोला, मास अपॉन मोलर मास. आपण या बाजूने मास अपॉन मोलर मासचा फॉर्म्युला बोलला होता ना, तर आपल्याला काय करायचंय, तो इकडचा फॉर्म्युला आपल्याला आता इकडे वापरायचा आहे, मास अपॉन मोलर मास. कळतंय तुम्हाला? बघा आपण काय करतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. हा, तुम्ही आता लहान राहिलेले नाही, आता तुम्ही 12वी आता 10वीतून तुम्ही आता 11वीकडे आले सायन्स मध्ये, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता कळल्या पाहिजे की मी काय करतोय, कसं करतोय आणि मी असं कसं केलं. ठीक आहे, अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट. सो मास अपॉन मोलर मास. आणि या बाजूने आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा बेटा, या बाजूनं फॉर्म्युला, यस, मॉलिक्यूल वाला फॉर्म्युला इकडे वापरायचा आहे. नंबर ऑफ मोल इज इक्वल टू सेम काय, नंबर ऑफ, आता तुम्हाला काय काढायचंय, नंबर ऑफ मॉलिक्यूल काढायचे ना, इथे नंबर ऑफ मॉलिक्यूल घ्यायचे, नंबर ऑफ मॉलिक्यूल आणि खालती काय असेल बेटा, ॲव्होगाड्रोस नंबर. ठीक आहे, सेम फॉर्म्युला नाही, काहीच बदल नाही ना, फक्त तुम्हाला इथे इकडचा फॉर्म्युला इकडे आणि इकडचा फॉर्म्युला इकडे. विचारलं काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग फॉर्म्युला केला बेटा, जसं मासचा फॉर्म्युला आपण तयार केला होता ना, तसं आपण मॉलिक्यूलचा फॉर्म्युला तयार करतो आता. हा, नंबर ऑफ मॉलिक्यूल इज इक्वल टू नंबर ऑफ मोल, ओके, अँड मल्टिप्लाय बाय Na. बरोबर आहे की नाही, मल्टिप्लाय बाय Na, ॲव्होगाड्रोस नंबर. ओके, सो ॲव्होगाड्रोस नंबर इथे आपल्याला लागणार आहे Na. मग आता तुम्हाला Na ते माहिती आहे, आपल्याला काय माहिती नाही आहे, आपल्याला माहिती नाही बेटा नंबर ऑफ मोल्स. मग त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला नंबर 1, इकडचा फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. हा, आता तुम्हाला माहिती नाहीये मोलर मास. ठीक आहे, तर मोलर मास कसं काढणार मग NO2चं, सेम तुम्हाला माहितीये, नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती असतो बेटा, सॉरी ऍटॉमिक मास 14 आणि एका ऑक्सिजनचा असतो बेटा 16. बरोबर आहे. मग या बेसवर तुम्ही काय करा, मोलर मास काढा, कोणाचं, NO2चं. सो या ठिकाणी मोलर मास ऑफ NO2 लागते, ते म्हणून आपल्याला काढायला लागणार आहे. हा, मोलर काढा बरं, कॅल्क्युलेशन करा बरं, मोलर मास ऑफ NO2 इज इक्वल टू नायट्रोजन 1 प्लस 2 ऑक्सिजन. सो कॅल्क्युलेशन मध्ये 14 अधिक 16 32 इज इक्वल टू बेटा, जवळपास आपलं उत्तर येते 6 आणि 4 46 ग्रॅम. सो या ठिकाणी आपल्याला उत्तर भेटलेलं आहे, मोलर मास ऑफ NO2 इज इक्वल टू 46. येस, 46. आता बघा 46 उत्तर आलेलं आहे, मास पण तुम्हाला माहिती आहे. सो अरे डायरेक्ट फॉर्म्युला पुट करा मग व्हॅल्यू. बरोबर आहे की नाही, किती उत्तर येते, उत्तर काढलेलं 46, भूमिकाने काढलेलं उत्तर 46. व्हेरी गुड. त्याच्यानंतर आता नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय नाही बेटा, चला आपण जाऊ पुढे, आता पुढे जाऊ. आता चला पुढचं